श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर वटपौर्णिमेच्या दिवशी शास्त्रानुसार आपल्याला काही नियम पाळायचे आहे। तर ते नियम कोणते आहे तर या 3 साड्या चुकूनही घालू नका। तसेच वटपौर्णिमेला गर्भवती महिलांनी काय करावे, तसेच एकच गुंडी वापरायची का, उपवास करावा का, तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत आज व्हिडिओतून सांगणार आहे। तर आपल्याला काही चुका आल्या तर ते खूप अशुभ मानलं जातं। आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात। कोणत्या आहेत तर त्या 3 साड्या आपण जाणून घेणार आहोत। तर अशा साड्या कोणत्या आहेत की ज्या आपल्याला घालायच्या नाही आहे किंवा त्या नेहमीच आपल्याला त्या घातल्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते। तर सगळ्यात आधी म्हणजे यंदाची वटपौर्णिमा ही 29 जून सोमवार रोजी आलेली आहे। आता वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। आता ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा। त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची मनोभावे पूजा करतो। म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा या वडाच्या झाडाला ओळखले जाते। तर वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश असे तिन्ही देवतांचे स्थान आहे। जेव्हा आपण या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ तसेच सुख सौभाग्य प्राप्त होत असते। आता ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात, म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडीची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करायची असते। आता यावर्षी वटपौर्णिमा 2026 तारीख ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 28 जून 2026 रोजी रविवारी सकाळी 8:35 वाजता चालू होती आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून 2026 रोजी सोमवारी सकाळी 8:48 वाजता समाप्ती होती। आता पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी आपण साजरी करणार आहोत। तर 28 जूनला आपण याची पूजा करणार नाही आहे। तर 29 जून सकाळी 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे। म्हणजे राहू काळ 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 पर्यंत असणार आहे। तर शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये वडाची पूजा महिलांनी करू नये। म्हणजेच 8:27 नंतरच पूजा करणे अनिवार्य आहे। आता आपल्याला भोलेनाथाचा दिवस आहे सोमवार, तर सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे। तर या सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं। वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात, पण असं न करता काही व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने आपल्याला या दिवशी पूजा करायची असते। तर सगळ्यात आधी आपल्याला लवकर उठायचं आहे, हळद टाकून अंघोळ करायची आहे या दिवशी, म्हणजे लक्ष्मीनारायण दोन्हीही प्रसन्न होतील। आता पूजाविधी आणि साहित्य, तर पूजाविधी या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात आणि कोणत्या घालू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील तर मासिक धर्माच्या महिला असतील तर काय करावं, कोणते नियम टाळावेत, कोणत्या शुभ वेळी पूजा करावी व कोणत्या वेळी करू नये हे देखील सांगितलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता प्रत्येक वटपौर्णिमा ही वेगवेगळ्या दिवशी येत असते, परंतु आजची जी वटपौर्णिमा आहे तर ती सोमवारी म्हणजेच आपल्याला सौभाग्याचा दिवस असलेल्याच दिवशी येत आहे। त्यामुळे या दिवशी विशेष आपल्याला अशी पूजा करायची आहे। आता वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतील। काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील। या दिवशी महिलांनी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची विधिवत पूजा करायची आहे। सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथाचा दिवस आहे, माता पार्वतीची सुद्धा आपल्याला या दिवशी छान पूजा करायची आहे। तसेच लक्ष्मीची सुद्धा आपल्याला मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा करायची आहे आणि पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने
आपल्याला अभिषेक घालायचा आहे या दिवशी. आता मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आणि कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी आपल्याला जरूर भरून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला देवीची ओटी भरायची, कारण वटपौर्णिमेत देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरी चालेल, पण गहू आणि आंबानी आपल्या कुलदेवतेची ओटी या दिवशी भरलेली खूप शुभ मानलं जातं. या दिवशी बरेच जण सत्यनारायणची पौर्णिमेची पूजा असती तर तीही करत असतात. तसेच तुळशी मातेची पूजा ज्येष्ठ पौर्णिमेला, वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ जातो, ओटी ठेवतो, तेव्हा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. तर या दिवशी गव्हाचाच वापर आपण जास्त करायचा असतो. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना किंवा 5 बायकांची ओटी भरताना आपण गव्हाचाच वापर करून या दिवशी ओटी भरायची आहे. आता गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणूनच गव्हाचा वापर आपण या दिवशी करायचा असतो. आता वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. यालासुद्धा सौभाग्य म्हणजेच पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. आता वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते, त्याचप्रमाणे पतीलासुद्धा असे दीर्घ आयुष्य लाभावे अशा प्रत्येक महिलांची ईश्वरचरणी प्रार्थना असते. म्हणूनच 7 जन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेची पूजा करत असतात. आता वटपौर्णिमा पूजा पद्धत, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी 16 शृंगार घालतात आणि व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे असतात. तर वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस किंवा यथाशक्ती काहीतरी गोड पदार्थ, आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारत असतात. तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा, यामुळे आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळत असतात. आता वटपौर्णिमेला कोणती साडी नेसू नये, तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांकडे असेल तर तुम्ही ती आवश्यक परिधान करा, कारण हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग, जास्त करून हिरवा रंग परिधान केला तर सुख सौभाग्य जास्त वाढत असतं. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची असेल, कुंकवाचा शुभ रंग आहे, म्हणून माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे, म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकतात. आता केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज. ही साडी जर असेल तर तीही परिधान तुम्ही करू शकतात. परंतु या दिवशी चुकूनही काळा रंग, पांढरा रंग तसेच या दिवशी हे दोन्ही रंग आपण परिधान करायचे नसतात. तसेच मासिक पाळीमध्ये वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला घालायची नाही. अंतर्वस्त्रसुद्धा आपण या दिवशी ते घालायचे नसतात. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा असतील साडी तर तीसुद्धा घालायची नाही. फक्त लाल रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग ह्या साड्या तुम्ही घालू शकतात. आता वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगांचे तुम्हाला परिधान करायचे नाही. आता सोमवार आलेला आहे, त्यामुळे वटपौर्णिमेचा शुभच रंग आपल्याला परिधान करावे आहेत. हिरवा रंग परिधान करा, लाल करा किंवा पिवळा करा किंवा ऑरेंज करा, परंतु हेच रंग तुम्ही परिधान करू शकतात. आता बऱ्याच ठिकाणी तुमच्याकडे जर ह्याही साडी नसेल तर तुम्ही एकदम डार्क कलरच्या साड्या घालायच्या नसतात. शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या किंवा सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घालायच्या असतात, कारण आधीच्या ज्या असतील त्या 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील तर त्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही. तर आपल्याला नवीनच प्रत्येक आपण जे वस्त्र, जे दागिने वगैरे घालणार आहोत तर ते सगळेही कोरे असायला पाहिजे किंवा आपल्याला पिरियडच्या काळात आपण घातलेले नसले पाहिजे. म्हणजे आपण ते खराब केलेले किंवा उष्टे केलेले आपल्याला ते दागिने नसले पाहिजे किंवा बांगड्या नसल्या पाहिजे. सगळंही आपल्याला वस्तू ज्या घालणार आहोत तर त्या कोऱ्याच घालायला पाहिजे.
आता वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे आपल्याला. तर फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत म्हणून तुम्ही तिची पूजा करतात, तर असं करू नका. जर वडाचे झाड असेल तर त्या वडाच्या झाडाचीच तुम्हाला पूजा करायची आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला सगळ्यात आधी पूजा करायची. त्यानंतर कच्चं गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याचे पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबा, दुर्वा, गहू आणि फूल वगैरे तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकतात. आता आपण नेहमीच पूजा करत असतो, आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे. सगळ्यात आधी आपण गणपतीची सुपारी मांडून आपल्याला स्थापन करायची आहे आणि गणपतीची आधी पूजा करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गणपतीची सुपारी मांडायची आणि 2 विड्याचे 2 पानं मांडायचे, त्यावरती सुपारी ठेवायची आणि आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची. नंतर हळदी कुंकू, अक्षदा, फूल, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे, म्हणजे धागा गुंडाळायचा आहे. आणि सौभाग्यांचा अलंकार आणलेला असेल तुम्ही तर तोही तुम्हाला अर्पण करायचा आहे. नंतर मूठभर गहू, आंबा यांची ओटी ही सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात पंचोपचार, तशीच पूजा करायची आहे. जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा, जोडीदारासोबत आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावं हीच प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. नंतर आपण पूजा केल्यानंतर काही खाल्लं तरी चालतं. वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो काही महिला उपवास धरतात आणि रात्री धरतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. परंतु तुमच्या ठिकाणी जसं असेल तसं. त्यानंतर तुम्ही 5 सुवासिनींची आंब्यानी आणि गव्हाने ओटी भरायची असती. नंतर घरी गेल्यानंतर नवऱ्याला एक आंबा देऊन त्यांची पूजा करायची असती आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची. नंतर गरोदर स्त्रियांनी फक्त या दिवशी वडाला लांबूनच नमस्कार करायचा आहे, आपल्या पतीला उदंड आयुष्यासाठी, आरोग्यासाठी असं म्हणत तुम्हाला पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही पूजा करा आणि तुम्हाला यातील कोणत्याही प्रकारचं तुम्हाला या दिवशी शक्यतो वडाच्या झाडाला ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी फेऱ्या मारायच्या नसतात, कारण या दिवशी त्या महिलांना कालसर्पयोग येऊ शकतात, म्हणून आपण या पद्धतीने त्यांनी पूजा करायची नसती. तर अशा पद्धतीने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ.